धक धक हो रहा है, मेरे को भी हो रहा देखिए। सामान तबे पोट्टे माहोल करून राहिले का नाही। मी आज चाललो कोलाडले आणि आज जे पोट्टे आहे माझ्यासोबत ते आहे पुणेचे। आज आबे काबे मामा हे काही चालणार नाही। वल्लभ मामा पडला आहे बिमार, वैभव मामा गेलाय घरी, म्हणून आता चाललो कोलाडले। मला एवढं माहित आहे का तिथं फक्त रिव्हर राफ्टिंग आहे, बाकीचं मला काही माहित नाही। पाहू तिथं गेल्यानंतर काय आहे तर। 4 रुपये देतो, नाच नाच रे जरा। ओ भाई 4 रुपयासाठी मुलगा नाचत आहे बघा। टाइम झालाय 11:30, राफ्टिंगचा टाइम आहे 2 वाजताचा। नाश्ता वगैरे करून सगळे मित्र परत निघणार आहोत आम्ही। तर फायनली आम्ही पोहोचलो। सकाळी 9ला निघलो होतो आणि आता 11 वाजले। बघतो काय तर। एक्सपेक्टेशन खूप जास्त होती माझी की म्हणलं खूप सारे लोक दिसणार, अरे बाप काय गर्दी असणार, पण काही नाही आहे गर्दी। म्हणजे आम्हाला जास्त एन्जॉय करायला भेटणार, ते बेस्ट आहे। तर वाटत नाही का राफ्टिंगच्या वेळेस मोबाईल अलाउड असणार म्हणून, असला तर मी तरी पण नाही नेणार। नो रिस्क। सगळे रेडी होत आहे आणि नंतर आम्ही जाणार राफ्टिंग साठी। काय होती रे प्राइस राफ्टिंग साठी पर पर्सन? 1000 रुपये। चलो 1 2 3 गो। एक साथ पैडल फास्ट फॉरवर्ड। नहीं फॉरवर्ड फास्ट। ओके स्टॉप नाउ। तो एक चीज का ध्यान रखना, ये जो राफ्ट है ना, ये मत सोचना कि सीधा ही चलेगा। कभी हमें राइट जाना होता है, कभी लेफ्ट। डायरेक्शन मेरे हाथ में, आपको कमांड को फॉलो करना है, ठीक है? ओके चिरमिरी धूम धड़ाका, चिरमिरी धूम धड़ाका। ओके बैक पैडल प्लीज, ऑल बैक पैडल बैक। स्टॉप। हेलो आप क्या कर रहे हैं? बैक में ना उल्टा मारना है, ठीक है? आप पीछे से आगे बैक। फॉरवर्ड। उल्टा हो गया आपका, आपका नहीं हो रहा यार। ओ भाई मारो मुझे, मारो मुझे, मारो। थोड़ा आगे से ले लो ना, आगे से, थोड़ा आगे से। स्टॉप गेट डाउन। ओके गेट डाउन। चलो वाटर फाइट खेलेंगे ना उनके साथ, ऐसा चाकू से पानी ऐसा फेंकना है, ठीक है? सबको गिला कर देना है उन लोग। और आगे आने दो। चलो फॉरवर्ड मारो। तर मग विचारून घेतो मित्रांना आपला का होता एक्सपिरियन्स ऍक्च्युली, बघतो काय म्हणतात। तर हे सत्यम टोपे आपले सेकंड ब्लॉगर, यांचं IT एस्केप म्हणून मेन ब्लॉगर। भाई माझे सबस्क्रायबर जास्त आहे, मी मेन ब्लॉगर आहे। व्ह्यू असो काही फरक नाही पडत, आधी सबस्क्रायबर नंतर व्ह्यूज। ओके दॅट्स ऑल। नम्रता तुझा कसा होता ओव्हरऑल एक्सपिरियन्स? छान एक्सपिरियन्स होता, सगळ्यांनी हे ट्राय करायला पाहिजे, थोडं अजून रिस्की असायला पाहिजे होतं। ही दिव्या, हिचा एक्सपिरियन्स ओव्हरऑल तुला काय वाटतं कसं होतं? अजून पाहिजे होतं, तिथे ड्रॉप। अच्छा काय विचार आहे तुझा शुभम, कशी वाटली तुला? कसं रे सत्यम वाटलं का?
किती वाटली रिव्हर राफ्टिंग? एकदम भारी एक्सपिरियन्स होता. फर्स्ट टाइम होता. खूप भारी वाटलं. भीती वाटत होती स्टार्टिंगला, पण असं काही झालं नाही जास्त. खूप एक्साइटिंग एक्सपिरियन्स होता. हा स्वप्नील टोनपे. आमच्या गँग मध्ये एकच मॅरिड माणूस आहे तो, की हा आणि बायकोला घरी सोडून बायकोला घरी सोडला. अबे साले. एकत्र नव्हतो त्याचं जरा डिसअपॉइंटमेंट झाली. बोट मोठी नव्हती. आम्हाला सगळ्यांना 2 सेपरेट बोट मध्ये जावं लागलं, पण सेपरेट बोट मध्ये पण त्याची वेगळीच मजा आली. ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला. काय बोरसेजी अलिबाग सारखा कांड केला नाही, बरं झालं. काय होता तुमचा एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स छान होता, पण अजून जरा लेंथ पाहिजे. 5 किलोमीटरच्या ऐवजी 10 किलोमीटर. आमचं नवीन होतं, आमच्यासाठी भरपूर झाली ते. सेकंड टाइम होतं. फर्स्ट टाइम खूप फील होतं. त्यावेळेस पण चांगलं होतं. मजा आली. येस येस. शिवराज भाई तुमचा काय एक्सपिरियन्स होता? एन्जॉय केला आम्ही. एक नंबर. कॅरी ऑन. तर मी मित्रांनो तुम्हाला रेकमेंड करेन की एक लय भारी ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी. त्यात जास्त काही रिस्क वगैरे नाहीये. फ्लो जरी वाटत असेल पण करण्यासारखं लय भारी एक्सपिरियन्स आहे. रस्ता मग आमचा आजचा प्रवास खतम झाला. सगळे लगभग थोडं बघा. मी आता माझा नेक्स्ट स्टॉप आहे सन रेसिडेन्सी. नेक्स्ट स्टॉप आहे आमचं. तिथं आम्ही त्याला याला नाही सोडणार, मग जाणार आहे गाडी लक्ष्मी हाईट्स. एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सत्यमचे पण सबस्क्रायबर वाढवा आणि माझे पण. चला बाय बाय गाईज.